वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. शंकराचार्यांना त्यांच्या शिष्याने असं विचारलं की ही धरती आपल्याला का धारण करते? एवढा मोठा अत्याचार आपण या पृथ्वीवर करतो तरी सुद्धा ती पृथ्वी आपल्याला का धारण करते? त्यावेळेला आचार्याने असं सांगितलं, जोपर्यंत या पृथ्वी तलावर हे 7 तत्व आहेत तोपर्यंत ही पृथ्वी आपल्याला धोका देणार नाही. ते 7 तत्व सांगत असताना आचार्य म्हणतात, गोभीर विप्रैष्ट वेदैश्च सतीभी सत्यवादिभी अलुब्धै दानशूरश्च सप्तभीर धार्यते मयि. जोपर्यंत या पृथ्वी तलावर एखादा दानशूर आहे, जोपर्यंत या पृथ्वी तलावर एखादा निर्लोभी आहे, जोपर्यंत या पृथ्वी तलावर एखादी पतिव्रता आहे, जोपर्यंत या पृथ्वी तलावर वेद आहेत, जोपर्यंत या पृथ्वी तलावर एखादा सज्जन आहे आणि जोपर्यंत या पृथ्वी तलावर एखादी गाय आहे तोपर्यंत ही पृथ्वी आपल्याला धोका देणार नाही. या ठिकाणी गोवंश रक्षण निर्धार मेळावा या निमित्ताने आपण सगळेजण एकत्रित आहोत. गाईचं काम करणे ही गोष्ट अतिशय कठीण आहे. महाराज म्हणतात, बोल बोलता वाटे सोपे, करणी करता कीर काटे, अशातला हा प्रसंग आहे. मला असं वाटतं की या ठिकाणी कीर्तनकार मंडळी फार मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. कीर्तनकार मंडळीने गाईचा विषय आपल्या प्रबोधनामध्ये मांडत असताना तो काही प्रमाणाच्या आधाराने मांडावा. त्या ठिकाणी प्रमाणाच्या आधाराने जर आपण हा विषय समाजापुढे मांडत गेलो तर प्रमाण आपल्यामध्ये अतिशय महत्त्वाचं मानलं जाते. त्याचा परिणाम समाजावर झाल्याशिवाय राहणार नाही. महाभारतामध्ये गाईच्या रक्षणाबद्दलचे अनेक प्रमाण आहेत. पुराणामध्ये सुद्धा भरपूर असे प्रमाण पुराणिकांनी दिलेले आहेत. मला तर असं म्हणायचं आहे की व्यासप्रणीत संप्रदायातील असा एकही ग्रंथ नाही की ज्या ग्रंथामध्ये गाईचं महत्त्व सांगितलेलं नाही. गावही पश्याम्यहं नित्यं गावं पश्यन्तु मा सदा गावस्माकं वयं तासा यतो गावास्ततो वयं. हा दधीजी ऋषींचा श्लोक आहे. त्यांना असं विचारलं की बाबा तुम्ही गाईची सेवा का करता? एवढी मोठी सगळी शिष्यमंडळी तुमच्याजवळ असून सुद्धा तुम्ही स्वतः गाईची सेवा का करताय? त्यावेळेला त्यांनी दिलेलं उत्तर आहे, यथो गावास्ततो वयं. अरे गाय जिवंत आहे म्हणून तर आम्ही जिवंत आहोत, म्हणून मी गायची सेवा करतो. गावश्च सुते यश समन्वेती च सर्वशा तस्मै तुष्टा प्रयच्छन्ति वरानपि सुदुर्लभा. मला वाटतं पद्मपुराणातला हा असा एक श्लोक आहे की त्या ठिकाणी असं सांगितलं जातं की जो गायीची सेवा करत असेल त्या माणसाला या जगामध्ये असा कोणचा वर आहे की जो अशक्य असेल. शंकराचार्यांना त्यांच्या शिष्याने असं विचारलं की ही धरती आपल्याला का धारण करते? एवढा मोठा अत्याचार आपण या पृथ्वीवर करतो तरी सुद्धा ती पृथ्वी आपल्याला का धारण करते? त्यावेळेला आचार्याने असं सांगितलं, जोपर्यंत या पृथ्वी तलावर हे 7 तत्व आहेत तोपर्यंत ही पृथ्वी आपल्याला धोका देणार नाही. ते 7 तत्व सांगत असताना आचार्य म्हणतात, गोभीर विप्रैष्ट वेदैश्च सतीभी सत्यवादिभी अलुब्धै दानशूरश्च सप्तभीर धार्यते मयि. जोपर्यंत या पृथ्वी तलावर एखादा दानशूर आहे, जोपर्यंत या पृथ्वी तलावर एखादा निर्लोभी आहे, जोपर्यंत या पृथ्वी तलावर एखादी पतिव्रता आहे, जोपर्यंत या पृथ्वी तलावर वेद आहेत, जोपर्यंत या पृथ्वी तलावर एखादा सज्जन आहे आणि जोपर्यंत या पृथ्वी तलावर एखादी गाय आहे तोपर्यंत ही पृथ्वी आपल्याला धोका देणार नाही. अर्थात जोपर्यंत या पृथ्वी तलावर एखादी गाय आहे तोपर्यंत ही पृथ्वी आपल्याला धोका देणार नाही. हे गाईचं महत्त्व आहे. हे गाईचं महत्त्व आहे. अशा अनेक श्लोक सांगता येतील. शृंगमूले स्थितो ब्रह्मा शृंगमध्ये तु केशवा शृंगाग्रे शंकरम विद्या त्रयोदेवा प्रतिष्ठिता. अरे गाईच्या शिंगामध्ये हे 3 देव आहेत म्हणून तर महाराज असं म्हणतात, गवाक्ष नवे हाड. या गवाक्षाला म्हणजे शिंगाला हाड म्हणायचं नाही, त्याच्यामध्ये 3 देव आहेत. शृंगमूले स्थितो ब्रह्मा, शृंगमध्ये तु केशवा आणि शृंगाग्रे शंकरम विद्या त्रयोदेवा प्रतिष्ठिता. तिच्या शिंगामध्ये 3 देव राहतात, तिच्या शेणामध्ये काय राहतं, तिच्या गोमूत्रामध्ये काय राहतं, याचा विचार सुद्धा पुराणामध्ये आलेला आहे. अशा अनेक श्लोक सांगता येतील. नाथबाबा तर याबद्दल असं म्हणतात
या लागी गाय आणि सज्जन, माझा जाण जीव प्राण, माझे पूजेची अधिष्ठान सुलभ जाण ये दोन. आपत्काली गोरक्षण करीतो पढियंता मददान, त्या सवेनी आपण गोरक्षण करीत असे. निर्लोभ गायीची सेवा आणि तेने माझी प्राप्ती उद्धवा. जे क्षेत्री गोहत्या घडे, ते क्षेत्री पर्जन्य न पडे, आवर्षण घडे बहुकाळ. आणखी सुद्धा काही ओव्या नाथबाबांनी यासाठी दिलेल्या आहेत. जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा एका ठिकाणी असं म्हणतात, वळती जे गायी त्याची लागे आणिक काही. अर्थात जे गायी ओढतात त्याला आणखी काही साधना करण्याची गरज आहे. अर्थात अशा पद्धतीने जर ही सगळी प्रमाणं आपल्याकडे असतील, अशा पद्धतीने जर ही सगळी श्लोक आपल्याकडे असतील, मला असं वाटतं वेदांत शास्त्रामध्ये सुद्धा प्रत्यक्ष अनुमान, शब्द, उपमान, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी हे प्रमाण सांगत असताना, त्यातलं उपमान हे प्रमाण सांगत असताना गुरुजी आपल्या शिष्याला असं सांगतात, गो सादृश्य गवय. गवय नावाचा पशु कसा आहे तर गायीसारखा आहे. त्या ठिकाणी सुद्धा गाय हा विषय येतो. व्यासप्रणीत संप्रदायामध्ये असा एकही ग्रंथ नाही. गवांमध्ये वसाम्यहम भागवत म्हणते की मला स्वतंत्र त्या ठिकाणी पाहण्याची गरज नाही, मी गायीमध्ये असतो. आणि मला तर असं वाटतं गोशाळेमध्ये स्वतंत्र मंदिर बांधण्याची गरजच नाही, गोशाळा हेच मंदिर आहे. गवांमध्ये वसाम्यहम, मी गायीच्या मध्यभागी नेहमी असतो. अर्थात अशा पद्धतीने सगळ्या ग्रंथाने, आपल्या सगळ्या पुराणाने या गायीचं वर्णन केलं आहे. काही ठिकाणी काही वेळेला असं म्हटलं जाते, बाबा तुम्ही नेहमी गायीबद्दल का बोलताय. मला असं वाटतं सप्ताची सांगता जर काल्याच्या कीर्तनाने होत असेल आणि काल्याच्या कीर्तन जर गायीचं महत्त्व सांगितल्याशिवाय पूर्ण होत नसेल, तर मला असं वाटतं प्रत्येक कीर्तनकाराचं हे कर्तव्य असेल की त्यांनी आपल्या कीर्तनामध्ये गाय मांडली पाहिजे आणि ती अशा पद्धतीने मांडली पाहिजे. या ठिकाणी कीर्तनकार भरपूर संख्येने उपस्थित असल्यामुळे मी सांगेल की त्यांनी शास्त्रशुद्ध गाय या समाजापुढे मांडली पाहिजे. हा एक विषय. दुसरा विषय असा आहे, गायीचं संरक्षण जसं महत्त्वाचं आहे तसं गायीचं संगोपन सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. गायीचं संगोपन जसं महत्त्वाचं आहे तसं गायीचं संवर्धन सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. आपण गायीचं रक्षण करतो, पण मला असं वाटतं गायीचं संगोपन करण्यासाठी फार मोठं कमी पडतो. त्याहीपेक्षा गायीचं संवर्धन तर मला महाराष्ट्रामध्ये कोण्याही गोशाळेमध्ये दिसत नाही, हे दुर्भाग्य आहे. बघा, ब्राझीलमध्ये 1947च्या अगोदर आपल्याकडे 150 गायी गेल्या आणि ब्राझीलनं त्या गायी इतक्या विकसित केल्या की त्या ठिकाणी आपल्या गायीचा एक सांड 3-3 लाख रुपयाला विकला जातो. आजही ते आपल्याला पाहायला मिळते. त्या ठिकाणी आपली जे गीर गाय आहे, केशीचंद या ठिकाणी आहे, आपली जी गीर गाय आहे ते त्या ठिकाणी 35 लिटर दूध देते. आता देते नामदेव महाराज, सध्या देते 35 लिटर दूध देते, 25 लिटर दूध देते, 26 लिटर एका वेळेला आपली गाय दूध देते. ती माणसं जर आपली गाय इतकी विकसित करून त्या ठिकाणी त्यांची आर्थिकता त्याच्यावर सबळ करत असतील, तर मला असं वाटतं गायीकडे पाहत असताना आपण बाबा एक पाळायची, आपल्याला गोरक्षण करायचं या दृष्टीने न पाहता त्याचं संवर्धन होणं ही गोष्ट सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे. मला असं वाटतं की पुढे जे आपली देहूमध्ये गोशाळा होणार आहे ती गोशाळा या दृष्टीने झाली पाहिजे. त्या ठिकाणची गाय सुद्धा 10 लिटर, 15 लिटर, 20 लिटर दूध देणारी असली पाहिजे. आणि गाय दूध देऊ शकते, नक्की देते. गायीकडे पाहण्याची भावना जर आपली बदलली ना तर गाय नक्की 10 लिटर, 15 लिटर दूध देऊ शकते. हे आमचे सुद्धा त्या ठिकाणी अनुभव आहेत. म्हणून गायीचं रक्षण झालं पाहिजे, गायीचं संगोपन झालं पाहिजे आणि त्याचबरोबर गायीचं संवर्धन सुद्धा अतिशय महत्त्वाचं झालं पाहिजे. मग त्या गोशाळेमध्ये 10 गायी असल्या तरी चालतील, पण त्या स्पष्ट असल्या पाहिजेत की जेणेकरून लोकांना खऱ्या अर्थाने आपल्या घरीही गाय असली पाहिजे असं वाटलं पाहिजे. याबद्दलचा विचार सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणून कीर्तनकाराने गाय हे शास्त्रशुद्ध मांडली पाहिजे. गायीचं संगोपन, गायीचं रक्षण, गायीचं संगोपन, त्याच पद्धतीने गायीचं संवर्धन सुद्धा झालं पाहिजे. हाही विषय अतिशय महत्त्वाचा आहे. गाय काय देऊ शकते तर म्हणजे 15-16 वर्षाच्या अगोदर अकोल्यामध्ये पूज्य डोंगरे महाराजांची भागवत कथा होती आणि आमची काही मंडळी त्या ठिकाणी त्यांना विचारण्यासाठी गेले. त्या ठिकाणी आमचे लालाजी होते आणि त्यांनी डोंगरे महाराजांना असा प्रश्न विचारला की बाबा आम्ही हे आयोजन करतो, फार मोठमोठी महाराज मंडळी आम्ही अकोल्यामध्ये बोलावतो, आम्ही आयोजन करतो कथेचं, त्यामुळे कथासुद्धा आम्हाला ऐकायला मिळत नाही, मग आमचा उद्धार कसा होईल, आमचा उद्धार कशाने होईल असं ज्यावेळेला डोंगरे महाराजांना विचारलं त्यावेळेला डोंगरे महाराजांनी सांगितलं, खाटकाला जाणारे गाय अडवा तुमचा उद्धार होईल. कसायला जाणारी गाय अडवा तुमचा उद्धार होईल. 16 वर्षाच्या अगोदर 2 गायी अडवल्या, त्याची संख्या आता 850 आहे.
आमच्याकडे खरं म्हणजे देशात पहिल्याने जे संशोधन केलं ते आमच्या गोशाळेने केलं आहे. 32-35 प्रकारची औषधी त्या ठिकाणी तयार होतात. बाम त्या ठिकाणी तयार होते, शॅम्पू त्या ठिकाणी तयार होते, इसबगोळी त्या ठिकाणी तयार होते, तक्रारिष्ट त्या ठिकाणी तयार होते, गोमूत्र अर्क त्या ठिकाणी तयार होतो, अशा अंगराग पावडर त्या ठिकाणी तयार होते. अशा 32 ते 35 प्रकारच्या औषधी आम्ही त्या ठिकाणी तयार करतो. गव्हर्नमेंट त्यांना लायसन्स सुद्धा देते आणि परदेशामध्ये सुद्धा त्या औषधी पाठवल्या जातात. आपण कोण्याही गोशाळेमध्ये या औषधी बनवू शकता, हा सुद्धा विषय महत्त्वाचा आहे. आणि आपल्याला त्या औषधीचं जर प्रशिक्षण घ्यायचं असेल तर आम्ही त्या ठिकाणी आपली व्यवस्था सुद्धा करू शकतो. तुम्ही साबण तर लगेच बनवू शकाल, तुम्ही उदबत्ती तर लगेच तयार करू शकाल, तुम्ही धूप तर एका दिवसात तिथून येऊन इथं तयार करू शकाल, तुम्ही मंजन तयार करू शकाल. आणि अशा जर औषधी त्या ठिकाणी तयार झाल्या तर गाईचं संगोपन करणं ही गोष्ट आपल्याला सोपी होईल. डोंगरे महाराजांनी सांगितलं, त्या ठिकाणी गोशाळेची सुरुवात झाली आणि बघा त्या ठिकाणी ती गोशाळा आता 850 गाईच्या निशी त्या ठिकाणी आपल्यासमोर उपस्थित आहे. मला आणखी एक गोष्ट अशी सांगायची आहे की गोरक्षण हा विचार फार पूर्वीचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा असं म्हणावं लागलं की मी गो ब्राह्मण प्रतिपालक आहे. त्याही वेळेला गायीची कत्तल होत होती म्हणून महाराज असं म्हणत होते. महाराजांच्या चरित्रामध्ये अशा अनेक कथा येतात की त्या गायीच्या संबंधित आहेत, त्या धर्माच्या संबंधित आहेत. मला असं वाटतंय की त्याही अगोदर गोरक्षणाची संकल्पना या देशामध्ये आहे, या महाराष्ट्रामध्ये आहे. पण काही गोरक्षण अतिशय श्रीमंत आहे तर काही गोरक्षण अतिशय गरीब आहेत. मी त्यांना प्रश्न विचारला नागपूरच्या सभेमध्ये की जे गोरक्षण फार श्रीमंत आहेत त्यांनी गरीब गोशाळेला मदत करायला काय अर्थ. ज्या गोशाळेजवळ विपुल पैसा आहे, आमच्या अकोल्यामध्ये अशी एक गोशाळा आहे की त्याच्याजवळ 400 एकर शेती आहे. वाशिममध्ये अशी एक गोशाळा आहे की त्याच्याजवळ 300 एकर शेती आहे. दर्यापूरमध्ये अशी एक गोशाळा आहे की त्याच्याजवळ 150 एकर शेती आहे. तुमच्या माजलगावमध्ये इकडे सुद्धा परभणीमध्ये अशा काही गोशाळा आहेत की ते 100 एकर शेती आहे, 200 एकर शेती आहे, प्लॉटिंगची शेती आहे. फार मोठ्या श्रीमंत गोशाळा असून सुद्धा त्या गोशाळेमध्ये 10, 15, 20 अशा गायी आहेत. आपल्याला हा सुद्धा विचार करावा लागेल. आपल्याला त्यांच्याकडे जावं लागेल की गायीसाठीच जर लोकांनी हे तुम्हाला दिलं असेल तर गायीसाठी तुम्ही हे खर्च का करत नाही. तुम्ही तर गायी सांभाळू शकत नाही ना, मग जिथं गाय खऱ्या अर्थाने सांभाळणारी मंडळी आहे त्या ठिकाणी तुम्ही हे का जात नाही, का देत नाही, हाही प्रश्न आपल्याला त्यांना विचारावा लागेल. आणि मला असं वाटतंय गायीचं रक्षण करत असताना आपल्या सगळ्यांना व्यापक बनावं लागेल. व्यापक दृष्टीने हे रक्षण होईल. संकुचित झालो आपण धर्मदृष्टीने सुद्धा, धर्मदृष्टीने फार संकुचित असे झालोत आपण की खरं म्हणजे आपलाच मठ, आपलीच दिंडी असं 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 व्हायला लागलं. तसं गोशाळेबद्दल होऊ नये. कुठलीही गाय असली तरी ती माझी गाय आहे असं आपल्याला वाटलं पाहिजे. कुठलीही गोशाळा असली तरी ती माझी गोशाळा आहे असं आपल्याला वाटलं पाहिजे. असं जोपर्यंत आपल्याला वाटणार नाही तोपर्यंत गायीचं रक्षण आपण यथार्थ करू शकणार नाही. अशा अर्थाने हा निर्धार मिळावा आहे. आपण निर्धार केला पाहिजे आणि निर्धार करत असताना आपण या कामामध्ये सक्रिय होणं ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. मी तर असं म्हणेल, पहा, गायीची सेवा करायची प्रामाणिक इच्छा असेल ना गड्या तर गाय तुमची सेवा घेण्यासाठी तुमच्या समोर उभी राहिल्याशिवाय राहणार नाही. पहा, नक्की प्रामाणिक इच्छा असली पाहिजे. तुमच्या स्वप्नात सुद्धा गाय येईल बघा. आणि मला असं म्हणते ज्या वेळेला तुमच्या स्वप्नात गाय येईल ना त्यावेळेला तुम्हाला धनप्राप्ती होईल. अहो, त्याला स्वप्न गाय जर स्वप्नात आली ना तर लगेच धन भेटते. तुम्ही पहा, एखाद्या वेळेला गाय जर स्वप्नात आली ना तर त्या दिवशी कीर्तनाचं पाकिट सुद्धा मोठं भेटेल तुम्हाला. पण गाय स्वप्नात यायसाठी अगोदर गाय आपल्या चित्तात असली पाहिजे ना. जागृत अर्थात अगोदर ती चित्तात असली पाहिजे. गाय जर तुमच्या स्वप्नात आली तर तुम्हाला नक्की सांगतो 10 दिवसामध्ये फार मोठी आर्थिक प्राप्ती होईल. कपिला गाय जर स्वप्नात आली तर मग त्याहीपेक्षा जास्त प्राप्ती होईल. आणि पूर्व दिशेला तर ती गाय जात असेल तर आणखी जास्त प्राप्ती होईल. म्हणून तुम्हाला हे जर लागत असेल तर तुम्ही नेहमी गायीचं चिंतन करा, म्हणजे ते गाय तुमच्या स्वप्नात येईल. आणि तुमच्या स्वप्नात जर गाय आली तर हा तो परिणाम मी तुम्हाला सांगितला तो सुद्धा होईल. म्हणून गायीची सेवा करायची जर तुमची प्रामाणिक इच्छा असेल तर ती गाय तुमच्या समोर तुमची सेवा घेण्यासाठी त्या ठिकाणी उभी राहील. धर्माची सेवा करायची जर तुमची मनापासून इच्छा असेल ना तर तो धर्म सुद्धा तुमची सेवा घेण्यासाठी तुमच्या समोर उभा राहील. मला उदाहरण द्या वाटतंय, अरे या देशाची सेवा करण्याची प्रामाणिक इच्छा एखाद्या चहावाल्याची असू द्या, हा देश त्याला पंतप्रधान बनवल्याशिवाय राहणार नाही. चहावाला असू द्या म्हणून त्याची जर प्रामाणिक इच्छा असेल ना तर तो या देशाचा पंतप्रधान बनल्याशिवाय राहणार नाही. मग आपली मनापासून जर इच्छा असेल तर ती गाय आपली सेवा स्वीकारेल. राम जन्मामध्ये गायीने प्रभूची सेवा स्वीकारली नाही म्हणून त्यांना कृष्ण जन्म घ्यावा लागला, लक्षात ठेवा. म्हणून
नंदिनी गायीची सेवा करून नंतर प्रभूचा जन्म झाला आणि ज्या नंदिनी गायीच्या सेवेमुळे माझा जन्म झाला त्या गायीची सेवा माझ्याकडून झाली नाही, म्हणून ते त्या ठिकाणी गोसेवा करण्यासाठी आणखी येतात, मथुरेत जन्माला येतात आणि गोकुळामध्ये जातात. मला तर असं वाटतं यथाव्रज गोपिकानाम, तथाव्रज गोपिकानाम नाही, यथाव्रज गोपिकानाम. यथाव्रज गोपिकानाम याचा अर्थ असा आहे की गौडांनी प्रभूची सेवा करत होते असं नाही, गौडांनी भजन करत होतं असं नाही, गौडांनी प्रभूवर प्रेम करत होते असं नाही, गौडांनी जे करत होत्या ते प्रभूचं प्रेम ठरत होतं आणि गौडांनी जे करत होत्या ते भजन ठरत होतं. म्हणून तथाव्रज गोपिकानाम नाही, यथाव्रज गोपिकानाम, यथाव्रज गोपिका. आणि त्या गोपिकांची सेवा करण्यासाठी, त्या गायीची सेवा करण्यासाठी, अरे त्या गोपिकांना, त्या गोपाळांना आणि त्या गायीला जर याची सेवा करायची असती तर त्या मथुरेला आल्या असत्या ना. नाही, याची सेवा जर करायची असती तर त्या मथुरेला आल्या असत्या. खरं म्हणजे त्या मथुरेला न येता हा जर तिथं जात असेल तर गौडणी भगवंताची सेवा करतात, गायी भगवंताची सेवा करतात. याहीपेक्षा प्रभू त्यांची सेवा करण्यासाठी जर तिथं जात असतील तर गायीची सेवा आपल्या जीवनामध्ये सुद्धा अतिशय महत्त्वाची असेल. श्रेयत इंद्रा सस्वगत्र ही, अर्थात भागवतामध्ये असा श्लोक येतो, त्याचा अर्थ असा आहे की देवा, की खरं म्हणजे इंद्राधिक देव तुझी सेवा करण्यासाठी समोर येतात तरी सुद्धा तू प्रसन्न होत नाही. आणि त्या गायीच्या दुधामध्ये असं काय आहे की त्या गायीच्या दुधाने तू प्रसन्न होतो. देवाला सुद्धा जे गायीचं दूध प्रसन्नता देते त्या गायीची सेवा करणं हे आपलं आद्य कर्तव्य असेल. आपल्याला समन्वयाने गायीची सेवा करायची असेल, देशाची सेवा करायची असेल आणि देवाची सेवा करायची असेल तर तुम्ही गायीची सेवा करा. तुमच्याकडून देशाचीही सेवा होईल, तुमच्याकडून धर्माचीही सेवा होईल आणि तुमच्याकडून देवाचीही सेवा होईल. हे तिन्ही सेवा एकत्रित फक्त गोसेवेमुळे आहेत, गोसेवेमध्ये आहेत. म्हणून आपण असा निर्धार करूया की आपण सक्रिय त्या ठिकाणी हे करूया. मी 2 मिनिटामध्ये थांबणार आहे. या ठिकाणी माझी सगळी गुरुजन मंडळी, आपली सगळी गुरुजन मंडळी उपस्थित आहेत. तात्या आहेत, गुरुवर घोडे महाराज आहेत, संदीपान दादा आहेत, ललितकर महाराज आहेत. मला असं वाटतंय आमचा तुमच्याकडे हट्ट असला पाहिजे आणि तुमचा आमच्यावर हक्क असला पाहिजे. आमचा हट्टही असला पाहिजे, नक्की असला पाहिजे. आमचा हट्ट एखाद्या वेळेला विधायक असेल तर तो तुम्ही पूर्ण केला पाहिजे. अर्थात आमचा तुमच्याकडे हट्ट असला पाहिजे आणि ज्याच्याकडे हट्ट असेल त्याचा हक्कही असला पाहिजे. आम्ही तुमच्यावर हट्ट करू, तुम्ही आमच्यावर हक्क करा आणि हक्क करत असताना आम्हाला बसवा आणि या संबंधाने तुम्ही आम्हाला असं विचारा की तुम्ही या वर्षामध्ये गायी संबंधित काय केलं, या वर्षामध्ये तुम्ही गायी संबंधित काय केलं हे विचारा आणि पुढच्या वर्षामध्ये तुम्ही गायी संबंधित काय करणार आहात हे विचारा. आणि खरं म्हणजे असं जर तुम्ही विचारलं तरच मला वाटतंय याचं पुढे थोडंसं काहीतरी विचार होतील. तुम्ही काय केलं याबद्दलचा विचार तुम्ही विचारलं पाहिजे, तुम्ही काय करणार आहात हे सुद्धा विचारलं पाहिजे. मला असं वाटतं तुम्ही हक्काने आमचा कान पकडला पाहिजे. कान पकडणारी माणसं संप्रदायात आता कमी झाली, सगळीच महाराज झाली. म्हणजे कोणाची मर्यादा पाळायला तयार नाही अशी परिस्थिती झाली. आपलं जीवनसुद्धा कुठंतरी मर्यादेत असलं पाहिजे आणि आपली ही मंडळी थोर मंडळी आहे, त्यांच्या मार्गदर्शनाने आपण पुढची वाटचाल केली पाहिजे. आपण नेहमी उणिवा शोधत असतो, उणिवा कावडे शोधत असतात लेका. उणिवा खरं म्हणजे राजहंसाने तर तिचं परिशीलन केलं पाहिजे. अशा पद्धतीने आपण खरं म्हणजे ही रचना होण्यासाठी, रचनात्मक काम उभं राहण्यासाठी यांच्याकडे आपण हट्ट करावा, यांनी सुद्धा आपल्याला हक्काने विचारावं. अशी जर रचना झाली तर पुढे कुठंतरी हे चांगले दिवस आपल्याला या मार्गाने येतील. म्हणून आपण असा निर्धार करूया की आपल्याला सक्रिय गोशाळा करायची आहे. ज्या ठिकाणी गोशाळा असेल, मला वाटते गायीचं संगोपन करणं ही गोष्ट फार कठीण आहे. आणखी मला एक गोष्ट सांगा वाटते की मला असं वाटते नामदेव महाराज आपल्या अंगावरचं 12 माससुद्धा धर्माचं आहे. मास, घरची परिस्थिती असेल, तुमचा मठ असेल तो भाग वेगळा, पण आपल्या अंगावरचे कपडे तर धर्माचेच आहेत. या ठिकाणी आलेल्या एकाही कीर्तनकारांनी कपडे विकत घेतलेले नाहीत, मला नक्की माहीत आहे. मी सुद्धा घेतलेले आहेत, मग विकत नाही घेतले. बरं असो, अपवाद एखादा असला पाहिजे. म्हणून आपल्या अंगावरचे कपडे आहेत ना ते सुद्धा धर्माने दिले. आपली गाडी गळ्यात 4था वर्ग, 5वा वर्ग, 7वा वर्ग शिकलेली माणसं आपण गाडीत बसतो.
क्लास 1 ऑफिसरला सुद्धा गाडी भेटत नाही रे. इतक्या चांगल्या चांगल्या गाड्या आपण त्यांच्या समोर नेतो, त्यावेळेला लोक फक्त पाहत राहतात. पुढे निघून गेल्यानंतर खरं म्हणजे काय म्हणतात ते सांगण्यासारखं नाही. आपण 5वा वर्ग 7वा वर्ग 8वा वर्ग 10वा वर्ग शिकलेली माणसं एवढ्या चांगल्या गाडीत बसतो, हे सुद्धा धर्माचे संस्कार आहेत ना. आपल्या अंगावरचे कपडे धर्माने दिले, आपल्याला गाडी धर्माने दिली, आपल्याला इतकं नाव लेखा शेजारच्याने ओळखलं नसतं रे आपल्याला महाराष्ट्र ओळखतो. आज आपल्याला महाराष्ट्र ओळखतो. ही ओळख सुद्धा धर्माची ओळख आहे, आपली ओळख नाही. हे जर आपल्याला सगळं धर्माने दिलं असेल तर मला असं वाटतंय आपलं सुद्धा त्या धर्मासाठी काहीतरी समर्पण असलं पाहिजे, नक्की असलं पाहिजे. मी एक वाक्य बोलतो तात्या, की जास्त झालेला पैसा श्रीमंताचा असो वा साधूचा असो, गरजेपेक्षा जास्त झालेला पैसा श्रीमंताचा असो वा साधूचा असो, त्या श्रीमंताचा पैसा त्याने देशासाठी वापरला पाहिजे आणि साधूने आपला पैसा धर्मासाठी वापरला पाहिजे असं मला वाटतं. आणि जास्त झालेला पैसा जर मापत असतील ना काही लोक, तर मला वाटतं कागदच असतात ना. गरजेपेक्षा जास्त असलेलं धन म्हणजे कागद असतात. आणि कागद कोण मापते? आमच्याकडे जी पागल माणसं आहे, वेळी माणसं आहे, ते कागद मापतात. म्हणून जास्त झालेला पैसा, जास्त झालेलं धन हे श्रीमंताचं असो वा साधूचं असो, मला असं वाटतं प्रामाणिक, माझं काही चुकत असेल तर माझं मला परत करा, हे धर्माचं आणि समाजाचं असेल तर खऱ्या अर्थाने आपल्या कोणत्याही पद्धतीने या धर्माची सेवा होईल. मी असं म्हणेल की धर्माला भिंत असली पाहिजे. संग्रहिक परप्राया समुद्रोपी रसातले दातारम जलदम पश्य गर्जंतम भुवनोपरी. बघा, जो समुद्र आहे ना, इतकं मोठं पाणी असून सुद्धा घेतच राहतो नद्यांचं पाणी. हो, या नद्या तिकडेच वाहतात ना सगळ्या. एवढं मोठं पाणी त्याच्याजवळ असून सुद्धा तो आणखी म्हणतो तुझंही मलाच पाहिजे, तुझंही मलाच पाहिजे, हेही मलाच पाहिजे, हे सगळे पद माझ्याच घरी असले पाहिजेत असं समुद्राला वाटते. अर्थात हे सगळं पाणी खरं म्हणजे आपल्या घरी असलं पाहिजे असं समुद्राला वाटते. आपल्याजवळ एवढं मोठं पाणी विपुल असून सुद्धा आणखी पाणी त्याच्यात असावं असं जर समुद्राला वाटत असेल तर त्याचं स्थान वर राहणार नाही, त्याचं स्थान पृथ्वीच्या खाली असेल. संग्रहिक परप्राया समुद्रोपी रसातले. जो फक्त घेण्याची इच्छा करतो त्याचं स्थान खाली असेल, जो देण्याची इच्छा करतो त्या मेघाचं स्थानवर. संग्रहिक परप्राया समुद्रोपी रसातले दातारम जलदम पश्य गर्जंतम भुवनोपरी. म्हणून आपलं स्थान कुठं असावं हाही विचार आपण करणं अतिशय महत्त्वाचं असेल. धरणाला भिंत असली पाहिजे, त्या भिंतीला दरवाजा असला पाहिजे. समजा धरणाला फक्त भिंतच आहे आणि त्या भिंतीला जर दरवाजा नसेल तर एक दिवस ती भिंत फुटल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. मग भिंत फुटण्याच्या अगोदर तिला दरवाजा पाडणं काय वाईट आहे? मला असं वाटतंय की भिंतही असली पाहिजे, भिंतीला दरवाजाही असला पाहिजे. पाण्याची श्रीमंती टिकून राहावी असं वाटत असेल तर त्या धरणाच्या भिंतीला जसा दरवाजा असणं महत्त्वाचं आहे, तशी ही धर्मरूपी आपली श्रीमंती टिकून राहावी असं जर वाटत असेल तर या भिंतीला सुद्धा एखादा धर्मरूपी दरवाजा असणं महत्त्वाचं आहे. नसेल तर एखाद्या वेळेला ती भिंत फुटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अशाही अर्थाने आपण गाईचं रक्षण करणं अतिशय महत्त्वाचं असेल. एका ते पोखी माऊली म्हणतात, तुम्ही आम्हाला सांभाळलं पाहिजे, आम्ही पुढच्याला सांभाळलं पाहिजे, पाठीमागच्याने तुम्हाला सांभाळलं पाहिजे. अशा पद्धतीने आपण निर्धार करूया आणि पुढची पिढी कशी सांभाळल्या जाईल याबद्दलचा विचार आपण सगळेजण करूया. मी आणखी म्हणेल की तुम्ही आम्हाला हक्काने काही गोष्टी सांगायला पाहिजेत, आम्ही तुमच्याकडे हट्ट केला पाहिजे. या पद्धतीने आपल्याला पुढची कामं करायची आहेत आणि क्रियाशील आपण या निर्धार मेळाव्यामध्ये खरं म्हणजे संकल्प करून गेलं पाहिजे की आपल्याला याबद्दलची काय क्रिया करायची आहे. गाय सांभाळणं ही गोष्ट फार कठीण आहे. केशी चिंचीला माहीत आहे, आमच्या अकोला जिल्ह्यामध्ये कोण्याही रस्त्याने गाय जात नाही. आमच्या अकोला जिल्ह्यामध्ये कोण्याही बाजारात गाय विकल्या जात नाही, लक्षात ठेवा. कोण्याही बाजारात आजही 2,500 गोवंश रक्षक आमच्या अकोला जिल्ह्यामध्ये काम करतायत. 10 गोवंश रक्षक अगोदर आम्ही मिळवले, नंतर 100 गोवंश रक्षकाचा मेळावा घेतला, नंतर 9,000 गोवंश रक्षकाचा मेळावा घेतला. त्यांना ती गोष्ट माहीत आहे. आजही आमचे 2,500 गोवंश रक्षक त्या ठिकाणी काम करतायत. आम्हाला जर गाय समजली या रस्त्याने गाय जाते, आमच्या काही 4थीतल्या मुलाने गायी पकडल्या, 4थ्या वर्गातल्या. मग अशा पद्धतीने जर आपण रचना केली तर गाईचं रक्षण त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. हे गाईचं रक्षण आपल्याकडून व्हावं आणि प्रभूने आपल्याकडून ही सेवा करून घ्यावी ही शुभकामना प्रभूच्या चरणी गोमातेच्या चरणी समर्पित करतो. माझ्या शब्दाला विराम देतो. रामकृष्ण. हे आपलं कर्तव्य आहे. प्रत्येक तालुका पातळीवर किमान 1,000 गाईची गोशाळा उभी करणं हे आपलं नियोजन आहे. प्रत्येक संस्थेने अशा लहान मोठ्या संस्था महाराष्ट्रात आहेत की संस्था म्हटलं की तिथं गाय पाहिजे अशी माझी
एक भावना आहे. पूर्वीच्या काळी कोणताही आश्रम गायीशिवाय नव्हता, बरोबर. आपल्या संस्थामध्ये आश्रमच आहेत. तर प्रत्येक संस्थेनं आपल्यातर्फे किमान 100 गाय आपल्या ठिकाणी पाळण्याची दक्षता घेणं गरजेचं आहे. या सगळ्यांची संख्या मी आपल्याला पुढे सांगणार. ठीक आहे. शेतकऱ्यास गाय विकण्यास प्रतिबंध करणे हा मुद्दा झालेला आहे. बाजाराच्या ठिकाणी गाय विक्रीवर नियंत्रण ठेवणे, कंसात शब्द घातला मी, कायदेशीर मार्गाने. कायदेशीर मार्ग भरपूर आहे. कायदा हातात असला तर शक्ती खर्च करावी लागत नाही. बऱ्याच ठिकाणी आपण दांडगाव करतो, अडचणीत येतो. तसं करू नये. कायदेशीर मार्गाने आपल्याकडे भरपूर मार्ग आहे. गायीच्या अवैध वाहतुकीस कायदेशीर मार्गाने प्रतिबंध करणे. उदाहरणार्थ त्यासाठी चालणारा टेम्पो वगैरे जे आपल्याला केसरीचंद्र काकांनी माहिती आता दिलेली आहे, ती लेखी आहे. सर्वांच्याकडे ती पोच करण्याची दक्षता आम्ही घेतो आहे. त्यांनी त्यातले कायदेशीर मार्ग आपल्याला दिलेले आहेत. गोशाळा उभारणे व गायीचे आध्यात्मिक, सामाजिक, वैज्ञानिक, आरोग्य, पर्यावरण संतुलन या दरतून मार्गदर्शन करण्याचे शिबिरांचे आयोजन केले पाहिजे. कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून गोमाताचा महात्म्य विशद करणे. गोरक्षक व गोरक्षण संस्थांना आर्थिक सहकार्य करणे. माहितीच्या अधिकाराखाली कत्तलखान्याची चौकशी करणे हे एक चांगला हत्यार आहे. गोरक्षकांना ओळखपत्र उपलब्ध करून देणे. मला वाटतं केसरीचंद्र मेहता बापू आहेत, बाबूजी यांनी तो प्रयत्न केलेला आहे. अशा गोसेवकांना अधिकृत आयडेंटिटी कार्ड दिलं जातं आहे की जे अधिकृत आयडेंटिटी कार्ड दाखवल्यानंतर पोलिसांना सुद्धा माघार घ्यावी लागते. त्याचा एक प्रयत्न केला पाहिजे. आता संजय शास्त्री यांनी सांगितलेलं गोधरणापासून आयुर्वेदिक औषधे, सौंदर्य प्रसाधने, साबण, खत, गांडूळ खत, कीटकनाशक बनवणे व त्याची विक्री करणे. एका गाईचा वार्षिक खर्च गोशाळेस देणे. प्रत्येक कुटुंबात एक गाय बाळगायच्या प्रत्येकाला शक्य नाही ना. एका संस्थेला वार्षिक खर्च द्या. मला एका क्षयवृत्तीनं असं विचारलं की तात्या एका गायचा वर्षाचा खर्च किती सांगा. मी त्याला वर्षाचा खर्च सांगितलं, पण साधारणपणे ही गोष्ट जवळजवळ 5-6 वर्षापूर्वीची आहे. रोज 25 रुपये प्रमाणे वर्षाचा खर्च साधारणपणे म्हटलं 10,000 होतो. म्हणजे ठीक आहे. त्यांनी मला लगेच लाख रुपये काढून दिले 2 दिवसात. हे लाख रुपये घ्या, मी गाय सांभाळू शकत नाही, माझ्यातर्फे एक आहे, तुम्ही त्या आश्रमात सांभाळा. विशेष म्हणजे त्या व्यक्तीनं सांगितलं माझं नाव कोणाला सांगायचं नाही, मला जमा खर्च दाखवायचा नाही, कोणतीही मला पावती द्यायची नाही. अशी फार माणसं मिळतात. शेतकऱ्याला गाय पाळण्यासाठी प्रवृत्त करणे आणि मोठ्या आत्ता सांगितलेली सूचना मोठ्या कार्यक्रमात गायीची माहितीचे फ्लेक्स बोर्ड लावणे. गायीच्या विषयी अत्यंत बारकाईने अभ्यास करणारी खूप मंडळी व्यासपीठावर आहेत. मी आमच्या गोशाळेमध्ये माधव महाराजराव त्यांचं कीर्तन ठेवलं होतं. मला असं वाटलं नाही की ते माहिती भरपूर सांगतील. त्यांनी जेव्हा माहिती सांगितली त्यावेळेस मीच माघार घेतली. दुसऱ्या दिवशी त्यांना सांगितलं महाराज मला जास्त अभिमान होता, मला माहिती असेल म्हणून. माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे. सदगीर महाराज यांनी गायीसंबंधी भरपूर प्रयत्न केलेत. अशा भरपूर लोकांना गायीच्या पुष्कळ माहिती आहे की जी आपल्याला दुपारच्या सत्रामध्ये ऐकायला मिळणार आहे. दुपारच्या सत्राचं थोडक्यात नियोजन असं आहे, आपण आता जेवणाची सुट्टी करणार आहोत. 1:30 वाजेपर्यंत सुट्टी आहे. 1:30 ते 2:30 काही जीवावर उदार होऊन गाय वाचवणारी माणसं आहेत. आत्ता इकडं चढूनदार चंदू करून नावाचा पोरगा बोलला, त्या मुलाचा विशेष परिचय आपण दुपारी करणार आहोत. या मुलांनी आणखीन त्याच्या जोडीला 5-6 मुलं आहेत. या मुलांनी आपला प्राण धोक्यात घालून आत्तापर्यंत सुमारे 1000 गाय वाचवल्या. 1000. आणि ही मुलं इतकी दहशतवादी आहेत की ते ज्या रस्त्यात असतात त्या रस्त्यानं कोणताही टेम्पो जातच नाही. भयंकर मोठा दहशतवाद आहे, फार मोठा. हा चंदूजी कडू हे आता बोललेला मुलगा, यांची गौशाळा मी जेव्हा पाहिली तेव्हा मी त्याला सांगितलं गाड्या मी काहीच काम करताय, तुम्ही एवढं काम करताय ना बिनशर्त. माझी एक तारीख लवकर मिळत नाही आपल्याला माहीत आहे. बिनशर्त 8 दिवस तुमच्या भागातून राहणार नाही बिनशर्त. आणि मागच्या वर्षी राहिलो. म्हणलं 8 दिवसात मला जे मिळेल ते सगळं तुमच्या गायला देऊन टाकणार, मला त्यातलं काय पाहिजे. तर अशी गोरक्षकांचा परिचय आपण दुपारी 1 तासात काही वैयक्तिक आहेत, काही संस्था
त्यांचा आपण परिचय करून देणार आहोत. उर्वरित अर्धा तासामध्ये ज्यांचं नाव आता वारंवार मी घेतलं की केसरीचंद मेहता बाबूजी, की ज्याला गोरक्षांच्या क्षेत्रामध्ये भीष्माचार्य म्हणावं लागेल आपल्याला. तर बाबूजींच्यात का इतका प्रयत्न कोणी केलेला नाही. एक प्रसंग 2 मिनिटात सांगतो फक्त. एकदा मालेगावच्या मुस्लिमांनी अतिशय मोठ्या संख्येनं बाबूजींच्या घरावर हल्ला केला. तर सुमारे 200 मुस्लिम आले होते. बाबूजी एकटे होते. खरं म्हणजे त्यांचा मुडदाच पडायचा होता त्यावेळेला. त्यांनी एकच वाक्य सांगितलं, आप मेरे घर में से बाहेर निघालो. इथं थांबायचं, माझ्या घरात बाहेर निघा. तुम्ही माझ्या घरातनं बाहेर व्हा, नंतर का असेल तुमचा कायदा बघा. त्यांनी सगळ्यांना घरातून हाकलून दिलं, घराचा दरवाजा लावून घेतला. असे भयंकर ज्यांच्यावर प्राणघातक हल्ले झालेले. वॅगनमधनं, रेल्वेच्या वॅगनमधून जे मांस वाहत होतं, ती वॅगनमधनं मांस वाहतूक बंद करणं याचं संपूर्ण श्रेय बाबूजीने, संपूर्ण त्यांनी शासनाची झगडून ते बंद केलं. असे अनेक त्यांच्याकडे वैशिष्ट्य आहेत. तेव्हा गोरक्षकातील भीष्माचार्य म्हणून आम्ही आज त्यांचा गौरव करणार आहोत. पुढच्या गोरक्ष मेळाव्यापर्यंत आपण आपल्यापैकी कोणीतरी भीष्माचार्य द्रोणाचार्य व्हावे, त्यांचा सत्कार परत करणार पुढच्या वर्षी. अशा प्रकारचा एक भव्य मेळावा, त्याच्यातल्या काही त्रुटी वजा करून पुढच्या वर्षी आपण अजून मोठ्या प्रमाणात आयोजित करणार आहोत. तेव्हा दुपारचा कार्यक्रम नेहमीप्रमाणे आणि 3 ते 5 या ठिकाणी व्यासपीठावर खुले विचार. आपल्याला फक्त तिथं आत्ता जसं आहे रक्षणाचे उपाय, तसं दुपारी निर्धार आहे. आणि निर्धार शब्दाचा आपण काय करायचं हा नव्हे, मी काय करणार. दुपारी आपण एवढं सांगायचं आहे. इथनं पुढं मी काय करणार कायसाठी आपला निर्धार व्यक्त करायचा आहे. असा एकंदर कार्यक्रम आहे. माननीय व्यासपीठ, हरिभक्तीपरायण परमपूज्य आदरणीय बंडातात्या, आदरणीय परमपूज्य हरिभक्तीपरायण पांडुरंग महाराज, लोहितकर महाराज, गुरुवर्य संदीपान महाराज, सगळे समोर बसलेली मोठमोठाली महाराज मंडळी, या ठिकाणी बंडातात्याच्या अध्यक्षतेखाली आणि सर्व साधू संतांच्या उपस्थितीमध्ये गोरक्षणाच्या बाबतीमध्ये हा संत संमेलनाचा मेळावा घेण्यात आलेला आहे. त्यामध्ये माझ्यासारख्याला बोलण्याची संधी दिली. सर्व आयोजकाचे संयोजकाचे मी ऋण व्यक्त करतो. आणि काळाची गरज असलेली गोमाता, या गोमातेचं संरक्षण झालं पाहिजे. कारण ज्या पृथ्वीवरती आपण वावरतो ती पृथ्वी माताच गोमाता आहे. कारण पृथ्वीचं आणि गोमातेचं इतकं जवळचं नातं आहे, अभेद्य नातं आहे. ज्यावेळेस भगवान परमात्म्याला अवतार धारण करायचा आहे त्यावेळेस पृथ्वीवरती झालेलं ओझं, त्या ओझ्याचं कारण सांगण्याकरता प्रभू परमात्म्याच्या जवळ क्षीरसागराच्या ठिकाणी गोमातेच्या स्वरूपामध्येच पृथ्वी गारणं सांगण्याकरता जात असते. म्हणून ज्या पृथ्वीवरती आपलं वास्तव्य आहे ती पृथ्वी माता गायीला जगवते, त्याच पद्धतीनं सगळ्या जीवाला जगवण्याचं काम करीत असते. म्हणून ब्रह्मांडामध्ये जी आहे तेच पिंडामध्ये आहे. शरीराला पुष्ट करणं, शरीराला सुद्धा 10 इंद्रिय आहेत, त्या 10 इंद्रियाला सुद्धा गो असं म्हटलेलं आहे. म्हणून चला वळू गाई बैसू जीवू एके ठाई, या शब्दामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी गाईला वळण्याचं किंवा गाईला चारण्याचं जसं प्रयोजन सांगितलेलं आहे त्याच पद्धतीनं
इंद्रियाचा निग्रह याला गायी वळणं असंही म्हटलेलं आहे. म्हणून पिंडापासून आपल्या शरीरापासून गायीचा आपला संबंध पृथ्वीपर्यंत आणि पृथ्वीपासून गोलोकापर्यंत गोमातेचा संबंध येतो. साधनेमध्ये वेदाधिकांमध्ये सुद्धा गायत्रीच्या माध्यमातून, गायत्रीच्या उपासनेच्या माध्यमातून गोलोकापर्यंत त्या साधनेनं जाण्याचा मार्ग सुखकर प्राप्त होत असतो. म्हणून आध्यात्मिक क्षेत्रामध्ये, त्याच पद्धतीनं व्यावहारिक क्षेत्रामध्ये, भौतिक शास्त्रामध्ये, सर्व शास्त्रामध्ये गोमातेचा संबंध आहे. म्हणून पृथ्वीचा आणि गोमातेचा जसा संबंध आहे, पृथ्वीला गोमाता पुष्ट करीत असते आणि गोमाता पृथ्वीला तारण्याचं काम करीत असते. म्हणून खऱ्या अर्थानं पाहिलं तर शेतकऱ्याच्या जीवनामध्ये हे वर्म सापडलं. म्हणून शेतकऱ्यानं गायीचा आणि बैलाचा पोळा साजरा केला. आणि शेतकऱ्याच्या जीवनामध्ये शेतकरी असं ठरवतो की गायीच्या पुण्याईनं पाऊस पडत असतो. म्हणून जो पाऊस पडतो तो गायीच्या पुण्याईनं पाऊस पडतो. धर्माच्या बाबतीमध्ये बैलाला धर्म असं म्हटलेलं आहे. म्हणून धार्मिक स्थितीमध्ये आणि आध्यात्मिक स्थितीमध्ये, धर्माच्या बाबतीमध्ये गोमातेचा आणि वृषभाचा संबंध जोडला गेलेला आहे. त्याच पद्धतीनं मनुष्याच्या जीवनामध्ये गोमातेची देणगी किती मोठी आहे, खूप चिंतनीय बाब आहे. तर मनुष्याच्या शरीराचा आणि गोमातेचा किती संबंध आहे, एकाच वाक्यामध्ये जर बोलायचं ठरलं तर जन्म झाल्याच्या नंतर आईच्या दुधाच्या अगोदर गाईचं दूध दिलं जातं. ज्ञानोबरायच्या परिभाषेत जे सायासे स्तन्य नशिवी ते पक्वान्य किवी जीवी. सायासानं त्याला आईचं दूध सुद्धा पचत नाही, त्यावेळेस गाईचं दूध पचवण्याची जठरामध्ये ताकद असते. म्हणजे आईच्या दुधापेक्षाही गाईचं दूध हे मृदू आहे आणि पचण्याकरता सुलभ आहे. आणि त्याच्यामधल्या फॅट्स, त्याच्यामधल्या सर्व संस्कृती, त्याच्यामधले संस्कार हे मातृत्वापेक्षा ही गायीनं माणसासाठी देणगी म्हणून दिलेली आहेत. आणि ती गाय धर्माच्या रूपानं अवतार धारण करून सृष्टीला दूध पाजण्याचं काम करते. म्हणून जन्माच्या अगोदर गायीचं दूध आहे. त्याच पद्धतीनं आई मुलाला फार तर 5 वर्षापर्यंत पाजते. ते बी जुन्या काळामध्ये 5 वर्षापर्यंत पाजत होती. आणि आई पाजायची, मम्मी नाही. कारण मम्मीकडे तर पाजण्याचा विषयच आता राहिलेला नाहीये. कारण मूल जन्माला आलं कीच पाळणा घरामध्ये टाकते. त्यामुळं तिच्या सौंदर्याचा पूर्ण विचार करून ती दूध पाजण्याच्या भानगडीतच पडत नाही. ती गायीवरती सगळं सोपून देते. गायीच्या नावाखाली दूध पाजलं जातं. ते मुलाला ते किती संयुक्तिक आहे, काय आहे हे सांगण्यापेक्षा, बाकीचा उहापोह करण्यापेक्षा मुलाला 5 वर्षापर्यंत फार तर आई पाजू शकते, पण गाय ही मरेपर्यंत दूध पाजू शकते. शरीरामध्ये प्राणाचा संचार होत असताना गाय दूध देते आणि शरीरातून प्राणोत्क्रमण होत असताना शेवटच्या टाइमला गायीच्या दुधाची शीप दिली जाते. चमच्याभर दूध दिलं जातं. प्राण जात असतानाही गायीचं दूध शरीराला पोषक आहे. शरीरात प्राण येत असतानाही गायीच्या दुधाची आपल्याला आवश्यकता आहे आणि शरीरातून प्राण जात असतानाही गायीच्या दुधाची आपल्याला गरज आहे. एवढ्यावरतीच भागत नाही,
तर शरीर संपल्यानंतरही, या शरीराचं दहन झाल्यानंतरही त्याचं अस्थि संचयन ज्याला म्हणतात, अस्थि विसर्जन ज्याला म्हणतात, मराठी भाषेमध्ये सावडायचं असेल तर त्यावेळेस पहिल्यांदा सावडत असताना, त्या अस्थि संचयन करत असताना, अस्थि साठवण्याकरता अगोदर गाईचं दूध त्या हाडावरती शिंपडलं जातं आणि गाईचं गोमूत्र टाकलं जातं आणि नंतरच त्या हाडाला स्पर्श केला जातो. त्याचं कारण आहे की गाईनं जे दिलेलं हाडातलं कॅल्शियम आहे ते माणसाच्या हाडामध्ये ते कॅल्शियम वाढलेलं आहे आणि कॅल्शियम म्हणजे हाड आहेत आणि हाडं म्हणजे कॅल्शियम आहे. कॅल्शियमचा आणि हाडाचं अद्वैताचा असा संबंध आहे, अभेद्य असा संबंध आहे. म्हणून हाडं गाईच्या दुधावरती वाढली जातात. म्हणून ज्यांच्या जीवनामध्ये दुधाची कमतरता असते त्यांच्या जीवनामध्ये कॅल्शियम कमी असतं, ती हाडं शक्तिहीन असतात. म्हणून गाईचं दूध जन्मभर दिलं जातं. मेल्यानंतरही अस्थि विसर्जन करत असताना गाईच्या दुधाची गरज असते आणि शेवटच्या टाइमला दशक्रिया विधीला पिंडदान करत असताना गाईच्या दुधामध्येच पिंड मळला जातो आणि गाईच्या दुधामध्ये मळलेला पिंड, त्या पिंडाचं काकस्पर्शानं आणि कागाच्या स्पर्शानं सूक्ष्म देहाचं त्या पिंडातून ऊर्ध्वगमन होतं. त्या सूक्ष्म शरीराला सुद्धा ऊर्ध्वगमन करण्याकरता आणि त्या सूक्ष्म शरीराला सुद्धा पुष्ट करण्याकरता गाईच्या दुधाची गरज असते. आणि शेवटचं ज्यावेळेस वर्ष श्राद्ध केलं जातं त्या वर्ष श्राद्धाचा पिंड ही गाईच्याच दुधामध्ये मळला जातो आणि शेवटचं पिंडदान हे केलं जातं. म्हणजे सूक्ष्म शरीराच्या, कारण शरीराच्याही पलीकडं गाईच्या दुधाचा संबंध आलेला आहे. स्थूल शरीरापासून आणि शरीरामध्ये प्राणाचा संचार होण्यापासून गाईच्या दुधाचा संबंध आलेला आहे. एवढं गाईचं दूध पुष्ट आणि एवढं गाईचं दूध कॅल्शियम देणारं आणि जीवनामध्ये आपल्याला समृद्धी आणि शक्ती प्रदान करणारं गाईचं दूध आहे. त्या गाईच्या दुधाला तरी कमीत कमी आपण विसरता कामा नये. म्हणून गाईनं केलेले उपकार खूप मोठे आहेत. म्हणून गाईचं दूध, म्हणून कमीत कमी माणसानं दुधाला तरी बेमान झालं नाही पाहिजे. म्हणून दुधाला बेमान होऊ नये. आणि माझी एकच विनंती आहे, ती विनंती म्हणजे जास्त बोलणार नाही मी, वक्ते पुष्कळ असल्यामुळे सगळ्यांना थोडा चान्स मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून मी माझ्या बुद्धीचे फार दिवे पाजळण्याचं काम करत नाही. थोडक्यामध्ये मान सन्मान म्हणून या दृष्टिकोनातून 2 शब्द मी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. वास्तविक पाहिलं तर एकच माझी विनंती आहे की गायी कापणारे कत्तलखान्यामध्ये गायी कापतात, त्यापेक्षा गायी विकणाऱ्यांना आणि गायी पुरवणाऱ्यांनाच त्याच्यामध्ये जास्तीत जास्त महत्त्व दिलं पाहिजे. परधर्मीयांच्या माध्यमातून गायीची हत्या होते, पण त्यांना गायी पुरवण्याचं काम आपल्यातलीच निबरगट्ट असणारी मंडळी काम करतात. माझ्या सर्व बांधवाला एकच विनंती आहे की जास्तीत जास्त आपल्यापासून कुठल्याही प्रकारच्या गायीची विक्री त्यांच्याकडे होता कामा नये, एवढीच अपेक्षा तुमच्या चरणावरती करतो. आणि खूप मोठं गायीचं चिंतन आहे, पण एवढं चिंतन सांगण्याचा मी प्रयत्न करीत नाही. माझ्या पुढच्या शब्दासाठी मी या ठिकाणी विश्रांती देतो आणि या शब्दाला विराम देऊन तुम्हा सर्व मायबापाच्या आणि ज्येष्ठ श्रेष्ठ संत मंडळींच्या पायावरती माझं शिरकमल माथा झुकवतो आणि शब्दाला विराम देतो. संदीपन महाराज किती अल्प शब्दात बोलले, तर मी किती अल्प शब्दात बोलाव असा मला प्रश्न पडला. मोठी माणसांचे प्रत्येक शब्द अतिशय तरुण मापून असतात. या निर्धान मेळाव्यामध्ये म्हणतात त्यांनी सर्वांना आमंत्रित करून एक आपल्यात स्फूर्ती निर्माण करण्याकरता
प्रयत्न केला. गोरक्षण करणं म्हणजे जेवताना सुद्धा उठून पळावं लागतं. हे आम्ही 20 वर्षामध्ये आणि विश्व हिंदू परिषदेकडून शिकलो. जेवत असताना फोन येतात, महाराष्ट्र काढवलेली आहेत, गायी आहेत, काय करायचं, आणि मग त्याला सूचना द्याव्या लागतात. प्रयत्नांती कशा पकडायच्या, पोलिसांचं सहकार्य कसं घ्यायचं, कायदेशीर कार्यकर्त्यांना त्रास होणार नाही अशा प्रकारची कृती कशी करायची हे करावं लागतं. त्याला गोरक्षण म्हणतात. आणि हे प्रत्यक्ष रस्त्यावर जे उतरतात त्यांना फक्त कळतं. या ठिकाणी सुभाष मालू बसलेले पाठीमागे. गोरक्षण हे 2 प्रकारे, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष. त्यापैकी ते प्रत्यक्ष करणारे, त्यांना ज्यावेळेला अनेक मुसलमानांनी मारलं केडगावला, सगळ्या बाजूने घेरलं आणि त्यांना मारलं. वास्तव की इतका मोठा मार पडल्यानंतर एखादा माणूस जगणार नाही, पण त्यांच्या पाठीमागे दैवी शक्ती होती. ज्यावेळेला 15 दिवसानंतर किंवा महिन्यानंतर तात्या भेटायला गेले मालेगावला, सुभाष मालू यांना मार पडला, भेटायला गेले आणि त्यांनी अंगातले कपडे काढून दाखवले की म्हणे माझी गोमाता माझ्या सगळ्या बाजूने उभी आहे, मला वार लागू दिला नाही आणि मला जगवलं नाही. बस यानंतर फक्त एक उदाहरण सांगतो आणि थांबतो. ठाण्यामध्ये भिवंडीजवळ अनगाव या ठिकाणी गोशाळा आहे. बंडता त्यांनी ती पाहिली, कारण त्या गोशाळेतले कर्मचारी तात्यावर फार प्रेम करतात. बंडता त्यांना आणि या प्रकरणामध्ये म्हणजे डाऊ प्रकरणात अटक झाली होती आणि तात्यांना अटक झाली आणि तिकडं आमची एक गाय व्याली. ते कामगार म्हणायला लागले आता या वासराचं नाव काय ठेवायचं, तर तुम्हाला सांगतो त्यांनी बंडा अशा प्रकारचं नाव ठेवलं त्या वासराचं. आणि ते तसं ठेवलेलं आहे. तात्यांना विनंती आम्ही करतोय की ते तुम्हाला समर्पण करायचं आहे, ते आम्ही खूप चांगलं आणि वाढवले व्यवस्थित. तो प्रेम हा प्रेमाचा भाग आहे. तर ती गोशाळा कशी उभी राहिली, ज्यावेळेला 20 वर्षापूर्वी न्यायालयाने आम्हाला विचारलं तुम्ही गाई सोडवताय, ठेवणार कुठं, आमच्याकडे उत्तर नव्हतं. तर आम्ही फक्त 17 जण 1-1 लाख देणारे निवडले आणि 17 लाखाची 17 एकर जागा घेतली आणि गोशाळा उभी केली. त्या गोशाळेचं जे काम करत होते वकील म्हणून, ते वकील ललित जैन, त्यांना कोर्टाने विचारलं मुसलमानाचे 10 वकील आहे आणि तुम्ही हिंदूचे एकटे वकील आहे, ते आले गाई सोडवण्याकरता, तुम्ही आले गाई मिळवण्याकरता. ते म्हणतात गाई आमच्या आहेत, तुम्ही म्हणतात गाई आमच्या आहेत. त्यांना मी प्रत्येकाला 10-10 मिनिट दिले, 10 मुसलमान वकिलांना. तुम्हाला किती वेळ द्यायला पाहिजे, त्यांनी सांगितलं त्या 10 जणांना जे 10-10 मिनिट दिले त्यातला फक्त मला 10 मिनिट द्या फक्त माझ्यातर्फे, तरी मी गाई सोडवतो. कारण आपला मुद्दा सत्य आहे, घटनेला धरून आहे, कायद्याला धरून आहे. आणि सर्वच्या गायी सोडवायचं काम ललित जैनाने केलं आणि ते डोळ्यावर आले. परिणाम एक दिवस भिवंडीच्या चौकामध्ये आणि त्या खाटकांनी त्यांना गोळ्या घातल्या. ललित जैन गेले गायी सोडवता. पण 15 दिवसापूर्वी ते त्यांच्या धर्मगुरूंना भेटायला गेले होते. बस एवढंच मला सांगायचं. धर्मगुरूंना भेटले आणि ते त्या धर्मगुरूंना म्हटले मैं तो ऐसा काम करता हूँ, गायों की रक्षा बहुत खतरनाक काम है, न जाने क्या होगा मुझे कुछ मालूम नहीं. अगर मैं ऐसा काम करते करते मर गया तो मुझे कौन सी गति मिलेगी. हे काम करता करता जर मला मृत्यू आला तर मला कोणती गती प्राप्त होईल, असं विचारल्यानंतर त्यांचे धर्मगुरू जणू काही समाधीतून बोलले असं म्हणावं लागल. ते म्हटले बेटा तुम इतना अच्छा काम करते हो, इतना अच्छा काम करते हो, अगर ऐसा काम करते करते तुमको मौत आ जाएगी तो तुमको वैकुंठ नहीं मिलेगा, तुमको स्वर्ग भी नहीं मिलेगा, और मृत्युलोक में तुम ऐसा जन्म पाओगे, तुम्हाला मृत्युलोकात असा जन्म मिळेल की आता जे गायीचं रक्षण करतात त्यांचं रक्षण करायचा जन्म तुम्हाला मिळेल. हो, आणि हे त्यांच्या धर्मगुरूंनी सांगितलं. मला काय म्हणायचं, आपल्या पाठीमागे कोणीतरी ललित जैन आहे, आपल्या पाठीमागे कोणीतरी गायीचं प्रेम आहे. तो बिनधास्तपणे गायीचं रक्षण करण्याकरता आपण सर्व तयार व्हाल आणि हा खरा निर्धार आहे, हा आपण करावा. जय हिंद, जय महाराष्ट्र.